PDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 30वा राधे कृष्ण. द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा, तिचा वनवास, त्यातून अधिक मास व्रताने झालेली कृपा. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गणेश देवावंतन, शारदेचे करुस्तवन, कुलदेवतेला हे नमन, कृपा करीती भक्तावरी. शंभूदेवी प्रेरणा केली, वारंवार स्फूर्ती दिली, म्हणून ही रचना झाली. अध्याय हा आगळा. एकवरी पद्मपुराण, त्यातील झाले वर्णन. बृहण नारदीय कथन, कथा वेगळी परिसावी. शब्दरचना साधीसुधी, अर्थबुधाची उपाधी, उपाख्याने दृष्टांत अध्यायी ह्या नसत असे. कथेचे हे सरळ कथन, बोली भाषेत वर्णन, अधिक मास महात्म्य श्रवण, मन लावून करावे. मलमास हा पुण्यवान, काळ लोटतो वर्षे 3, 13वा मास धोंडा म्हणून, मंगल कार्यास वर्ज हा. परिपुरुषोत्तमाने त्यास, पुण्यप्रद केला खास. स्नानदानादी उपवास, मोक्षदायी मानिले. अधिक मास व्रते करून, उद्यापनाचा विधी पूर्ण, त्याने घडते महापुण्य, ऐसे महात्म्य जाणावे. मागील अध्याय निरूपण, कैसे करावे उद्यापन, लक्ष्मीच सांगे नारायण, विस्तार ध्यानी धरावा. व्रतास जर काही न मानिले, पुरुषोत्तमाला अवमानिले, दुःख देवी आले, अनुभवले ते लोकांनी. त्या संबंधीची कथा, द्रौपदीची ती व्यथा, राजपद सोडून सर्वथा वनवास देविका आला. महाभारत वन पर्वत उपाख्याने आहेत बहुत, अधिक मास पावन व्रत कथा त्याची वर्णिली. प्रसंग घडला कृष्ण भेटीत, वर्णिला व्रताचा वृत्तांत कथन केला. या कथेत श्रोते सावधान ऐकावं. 12 वर्षे वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, द्यूतक्रीडेचा तो फास, पांडवांना भोवला. राज्य सोडून वनात गेले, काम्यक वनी ते राहिले. द्रौपदीसह पांडव भले काळकंठित होते की. एकदा त्यांच्या पर्णकुटीला श्रीकृष्ण आले भेटीला. पांडवाचा आनंद झाला, स्वागत केले प्रेमाने. श्लोक नमस्ते हे महायोगिन प्रसन्नम अनुशासिधनम यथाचरणम भोजे रतिस्यान पादिनी. भागवत. योगेश्वरा तुला नमन, आम्ही आलो रे शरण, बोधावे मग आमचे प्रेम, चरणी अखंड राहिले. पांडवांची ती दशा पाहून उदास झाले. श्री भगवान विचारास मग गुंग होऊन गप्प झाले. महायोगी धर्म म्हणे, रे वासुदेवा आमची कैवारी तू असावा, तुझ्या कृपेने आमच्या जीवा दुःखातही सुख वाटे. अर्जुन म्हणे, बा मुरारी तू तर आमचा कैवारी दुःखे, आमची वनांतरी पाहावती का तुझं सांग. वसुदेव मग हसुनी बोले, मजला विचारे ते भले, कर्म तुमचे तुम्हाच भोवले, त्यात मी काय करू. श्लोक. अकिंचनस्य शांतस्य समचेतसः मया संतुष्टस्य मनसः सर्वा सुखमया दिशः. भागवत. अपरिमित इंद्रिय दमत, शांत समदर्शी वर्तत, ईश प्राप्ती संतुष्ट मन, दिशा सुखमय त्या भक्ता. ऐशी स्थिती तुमची भली, परी काही उणीव राहिली, पत्नीची ती कृती भोवली, भोग आला पती लागी, पूर्वजन्मीचा तिचा अपराध, घ्यावा त्याचा काही शोध, एवढाच की माझा बोध, ध्यानी धरुणी वागावे. धर्म म्हणे मग कृष्णाला, छंददूताचा मज भोवला, सर्वस्व लाविले पणाला, अपराध घडला तो माझा, या जन्मी ऐसे झाले, गत जन्मी काय घडले, कृष्ण सख्या तू सांग भले, स्पष्ट करून आम्हाला. कृष्ण म्हणे, एकच आता द्रौपदीची सांगेन कथा, पूर्वजन्मीची तिची व्यथा, अपराध तिने केला तो. द्रौपदीला नवल वाटले, कृष्णासमोर सारे बसले, योगीराज सांगू लागले कर्मकथा पांचालीची. मेधावी ऋषी संसारी, आश्रम होता नदी तीरी, कन्या उपजली त्याचे घरी, मेधावती नामतीयेचे. मेधावतीच्या बालपणी माता गेली इहलोक सोडून, बाला मेधावती गुणी, पालन केले पित्याने, प्रेमाने ती वाढवली, विद्याशास्त्रे शिकवली, विवाहाला योग्य झाली चिंता अहर्निश पित्याला. मग कलेवर संशोधन, बहुत स्थळी हिंडून, परियोग्य असा वर कोण मिळेना त्या कन्येला. मेधावती करी विचार, सुरेख सुंदर गुणी चतुर, पती मिळावा तो सत्वर, संसार सुखाचा भावा की. मैत्रिणीचे विवाह झाले, कौतुक त्यांचे किती केले, काहीचे तर पाळणे हल्ले, मी पण राहिले उदास, योग्य पती मला मिळेना, विवाह अद्याप होईना, पित्यावरील भार उतरेना, काय देव देव माझे. मेधावती चिंता करी, झुरत राहिली अंतरी, मेधावी ऋषी धीर धरी, स्थळे शोधित राहिला. फिरता फिरता एके दिनी ज्वराने ग्रासला तो मुनी, तसाच मग दारी येऊनी पडला तेथे मूर्छित. ज्वराने केले जर्जर, अंतकाळ आला समोर, मेधावीनी चेष्ट शय्येवर, आत्माकुळीतून गेला तो. मेधावतीने सेवा केली, परी नाही फळा आली, पुत्री मग अनाथ झाली, सांत्वन केले लोकांनी, माता गेली पिता गेले, मेधावतीला दुःख झाले, मार्ग सूचना चित्त उडाले, पुढे आता काय करू. मेधावती अरण्यात गेली, तपाचरण करू लागली, शंकराने प्रार्थना केली, शिवकल्याण करी आता, जगात नाही कोणी वाली, शरण आले चंद्रमौळी, संसाराची आस लागली तूच आता पूर्वीती. तपात रात्रंदिवस मग्न, नाही पाणी नाही अन्न, देह गेला तिचा सुकून, चमत्कार झाला एके दिनी. मेधावती मग्न तपात, ओम नमः शिवाय जपत, तिच्या पुढे अकस्मात दुर्वासमुनी भेटेली. दुर्वासमुनी ते प्रख्यात, क्रोधी संतापी शाप देत, देव ऋषी गंधर्व समस्त, शब्द त्यांचे पाणीती. समोरी मुनी उभे राहिले, बाळे नेत्र उघडी म्हणाले, दुःख तुझे मी जाणिले, सांत्वन करण्या पातळो, मित्र माझा तो पिता, कळाली त्याची ती वार्ता, तू जरी त्याचे दुहिता, पुत्री समान मज लागी. दुःख आता ते विसरून, जीवन सार्थ घे करून, तपाचरण हे दे सोडून, विवाह सत्वरी कर बाळे. दुर्वासांचा तो उपदेश, माया ममतेचा संदेश, मेधावतीला झाला हर्ष, आशा तीच माझी म्हणे, त्यासाठीच हे तपाचरण. शिवशंकर म्हणे
व्हावे प्रसन्न, विवाहाची इच्छा पूर्ण. महादेव ते करतील की. मग ते दुर्वास बोलले, मुली माझे एक भले, अधिक मास व्रत केले तर इच्छा पूर्ण होईल. आता येईल अधिक मास, पुरुषोत्तमाचा तो खास, स्नानदानादी उपवास आचरण करी श्रद्धेने. पुरुषोत्तमाचा श्रेष्ठ महिमा, पूर्वी तसे मनकामना, व्रताचरण ते पुण्यकर्मा, इच्छित फळ मिळेल की. मेधावती हात जोडून म्हणे आरंभिले तपाचरण, शंकर सेवा ही सोडून, पुरुषोत्तमाला केवी भजू, कल्याणकारी शिवनाम, अधिक मास व्रत नेम, एकनिष्ठाही त्या लागून. तुझे व्रत ते कैसे करू, शिव सदैव कल्याणकारी, सर्व देवांहून भारी, तोच माझा कैवारी, अधिक मास व्रत न लगे मज. मेधावती मग तुच्छेने, मलमासाला मानून येऊने, म्हणाली पुरुषोत्तम तो काय जाणे, श्रेष्ठत्व महादेवाचे. मेधावतीचे शब्द ऐकले, दुर्वास मुनी संतापले, म्हणाले माझे सांगणे भले, मानित नाहीस काय तू, माझा शब्द टाळला, ऐसा न कोणी पाहिला, माझा उपमर्द तू केला, त्याचे फळ भोगशील. पुरुषोत्तमाला छले केले, अधिक मास व्रत टाळले, परिणाम त्याचे भोग बाळे. पुढल्या जन्मी खास तू, राणीपद जरी लाभले, पुढील जन्मी ते भले, तरी तुझ्या देवे आगळे, पतीसह वनवास, वनवासातील त्या दुःखात अधिक मास करशील व्रत, तेव्हा तुझं वैभव प्राप्त होईल, हा शब्द माझा. भगवान श्री पुरुषोत्तम सांगून गेले गीता वचन, त्याचे तू करी पालन, सुख तुझला मग लागेल. श्लोक, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहम त्वां सर्व पापभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. बाकी सर्व धर्म सोडून भक्तीने मज यावे शरण, सर्व पापात सुटका करून मोक्ष देईन मी भक्ता. म्हणून मी सांगतो बाळे, पुरुषोत्तमाचे व्रत आगळे, पुढल्या जन्मी करी भले, कल्याण तुझे होईल. पुरुषोत्तमाचा अधिक मास, स्नान दान उपवास व्रत ते पुण्यप्रद खास, आचरावे निष्ठेने. भूपती जरी तुझे पती, त्यांना भोगणे दैवगती, वनवास तो तुझ्या संगती, तुझ्या अपराधाचे फळ. इतके बोलून रागाने दुर्वास ऋषी वेगाने निघून गेले, त्यांचे जाणे जाणवले त्या मेधावतीला. हाय देवा, काय झाले, सहजी मी बोलून गेले, त्याचे फळ हे काय मिळाले, पुढील जन्मी वनवास. सुन्न झाली मेधावती, काय होईल ते पुढती आर्त प्रार्थना करी भगती. भोलेनाथ शंकराचे काही दिवसांनी अकस्मात प्रकट झाले कैलासनाथ, मेधावतीच्या मस्तकी हस्त ठेवून म्हणाले उठ बाळे, तुझी तपश्चर्या पाहून तुझवर झालो मी प्रसन्न, मागणे घेते घे मागून पंचांना मी वरदाता. भव्य देवी ती मूर्ती पाहिली मेधावती, भांबावली हात जोडून ती बोलली घाईने मग पुन्हा पुन्हा, पती दे पती दे पती दे देवा, पती दे मज देवा, कैवार तू मजला भावा, पूर्वभा आहे तू माझा. मेधावतीचे बोलणे 5 वेळा, पती मागणे पंचांनाने, मग वर देणे, घडले सारे विपरीत. भोलेनाथ हसून म्हणाले 5 पती तुझला बाळे, पुढील जन्मी लाभतील भले, राणी तू हो पाचांचे. आश्चर्याने मग मेधावती म्हणे काय 5 पती देवा, काय हा देवगती, विचित्र कैसी रीत ती, बाळे तुझी विचित्र करणी, 5 वेळा पती मागणी, मीही मग प्रसन्न होऊन वर तैसाची तुझ दिला. 5 पतीची तू पत्नी होशील त्याची तू राणी, या जन्मी तुझ्या हातूनी घडला अपराध भोगू तू, तुझे लेखला अधिक मास, अवमानिले पुरुषोत्तमास, रोष्ट झाले मुनी दुर्वास, त्यांनी तुझला शाप दिला. दुर्वासांचा शब्द गेला, असत्य नाही कधी झाला, प्रमादाच्या प्राशित्ताला भोगावे तुझ लागेल. निश्चयाचे बोल बोलून गुप्त झाला शिव भगवान, मेधावती झाली सुन्न, काही सुचेना मग तिला, कैसे होतील 5 पती, तिला वाटली ती भीती, चैन पडे ना दिन रात्री, गुंग झाली विचारांनी, अन्न नाही पाणी नाही, काजळल्या दिशा दाही, चिंता सर्व काळवाही, पुढील जन्मी भोग कैसा, हळूहळू क्षीण झाली काया, सुकून गेली पती ध्यासात ती बाळी, पंचत्वाला पावली की. 5 पतींची चिंता घेऊन आत्मा गेला कुडीतून, पुढे प्रकट लागणीतून, द्रुपद राजाच्या यज्ञकुंडी, पांचाळ भूप यज्ञ करी, बाला तेथे रूपधरी, प्रकट होऊन आली वरी, आश्चर्य झाले सकलांना. याज्ञसेनी ती झाली पांचाली, द्रुपद कन्या द्रौपदी झाली स्वयंवरात यथाकाली, पत्नी झाली पांडवांची. पूर्वजन्मीची मेधावती, या जन्मी द्रौपदी ती, भोलेनाथ जो वर देती सत्य झाला जाणावा. 5 पांडव झाले पती, विचित्र कैसी देवगती, राणी असून वनाप्रती दुःख भोगणे प्राप्त झाले. पूर्वजन्मी अपराध झाला, या जन्मी भोग आला, मेधावती त्या द्रौपदीला वनवास घडला पतींसह. अभिलना पुरुषोत्तमाची व्रते टाळली, वनवासाची वाणी म्हणून दुर्वासाची सत्य घडली या जन्मी. द्रौपदीची ही कथा ऐकून शांतपणे बोले अर्जुन, आता आमची गती कोण सांगावी ती श्रीकृष्णा. घडाईचे ते घडून गेले, पूर्वजन्मी जे झाले ते गेले, पुढे पाहिजे काय केले, मार्ग आम्हाशी दाखवावा श्रीकृष्ण होऊन गंभीर सांगे तो पुढील विचार. अधिक मास येईल थोर, पुण्यकर्मे आचरावी, त्या पुरुषोत्तम महिन्यात तुम्ही होऊन सुचिरभूत, स्नान दान उपवास व्रत निष्ठापूर्वक आचरावे. श्लोक, कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्म नामावा प्रकृती स्वभावा, करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयित. काया वाचा आणि मनाने, इंद्रिय अहंकार बुद्धीने कामे होतात जी स्वभावाने पुरुषोत्तमाला अर्पावी. भावनायसी मनी धरून अधिक मास व्रते पावन, द्रौपदीसह तुम्ही जाणं आचरावी निष्ठेने. पांचाळीला संदेश खास श्रेष्ठ मानी, पुरुषोत्तमास तेने बरे मुनी दुर्वास, प्रसन्न होतील जाणावे. शिवशंभू कल्याण करता, पुरुषोत्तम तो मोक्षदाता, अधिक मास व्रते आचरिता कृपा त्याची होईल की. यावत सर्वेषु भूतेषु मदभावो नोपजायते, तावत एवं उपासित वाङ्मय वृत्तिभिः. जोवरी सर्वानुभूती एका ईश्वराची वासती, भावना दृढती न होती, तोवरी पुरुषोत्तम मानावा. म्हणून आचरी अधिक मास, निष्ठेने भजावे पुरुषोत्तमास, सांगता करून त्या व्रतास उद्यापन विधी करावा. त्या पुण्यकृत्याचे फळ, दुःखे हटतील सकळ, वाढेल तुमचे आत्मबळ, वैभव पूर्वीचे मिळेल ते. व्रते उद्यापन केले, कथन पांडवांनी केले, श्रवण द्वारकेस गेले, मग भगवान कल्याण इच्छून द्रौपदीचे. पुढे आला अधिक मास, स्नान दानादी उपवास व्रते नियम पाळिले खास, द्रौपदीसह पांडवांनी उद्यापनाचा विधी केला. यथा सांग जो सांगितला, श्रद्धापूर्वक आचरेला वनवास तो महिनाभर. पुरुषोत्तमाची कृपा झाली,
दुःखे पांडवांची सरली विजयाची ती कथा भरली विदित आहे सकलांना. अधिक मास व्रतोद्यापन द्रौपदीचे ते कल्याण अध्याय हा नाविन्यपूर्ण मनोहर सुते रचिला असे. इति श्रीमल महास्म्य ग्रंथ बृहन्नारदीय पुराण संमत मनोहर सुत विनम्र रचित इति श्री 300 अध्याय गूढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. राधे कृष्ण.